एकही मुस्लिम व्यक्ती ही मंदिरांच्या ट्रस्टवर असू नये, कारण त्यांना आमचा धर्म मान्य नाही, ते सहिष्णू नाहीत, ते आम्हाला काफर मानतात. ज्यांना आपला धर्म सर्वश्रेष्ठ वाटतो आणि इतर धर्माचं नाहीसंच व्हावं हाच ज्यांच्या धर्मग्रंथामध्ये अजेंडा दिलेला आहे, अशा लोकांनी आमच्या देवतांची मुंडकी उडवली. हे इथून पुढे चालेल का? फाळणीच्या वेळी जे तिकडे गेले ते तिकडे सुखात राहिले, फाळणीच्या वेळी जे इथे आले ते इथे सुखात राहिले, पण फाळणीच्या वेळी जे तिकडे हिंदू गेले ते सुखात आहेत का सांगा? फाळणीच्या वेळी जे बांगलादेशात आहेत ते आज त्यांची काय अवस्था आहे बघा. आज त्यांची काय अवस्था आहे? रेप होत आहेत महिलांवर, घरातून बाहेर काढलं जात आहे, घरं जाळली जात आहेत, घरं बळकावली जात आहेत, उभे जाळले जात आहेत नागरिक. त्यांची काय अवस्था आहे? आता इथून पुढे जर ते म्हणत असतील की इकडून मुसलमान चालले तर तिकडनं हिंदू निघून जातील किंवा रस्ता बदलून निघून जातील, असं होणार नाही ना. आता आम्हाला माहिती आहे सावरकरांनी काय सांगितलं, आणि जे अनुकरणीय आहे ते आम्ही अनुकरणीय मानतो, जे वंदनीय ते वंदनीय मानतो, जे टाकाऊ आहे ते टाकाऊ मानतो. आम्हाला याच्यातला निरक्षीर विवेक आहे, श्रेयस प्रेयस माहीत आहे. आम्ही योग्य तेच घेऊ आणि तेच पुढे नेऊ. वक्फा विषय आपण आत्ता काढला की तुमचं भाषण देखील बरंच चर्चेला गेलं आणि तुम्ही हा विषय आग्रहानं मांडत आहात. मात्र तेच वक्फ बिल कोर्टामध्ये काही टिकलं नाही, कारण तिथे त्यांनी न्यायालयाने नाही म्हणता येणार नाही, पण विचाराधीन प्रश्न उपस्थित केले गेले किंवा म्हणजे थेट जो प्रश्न विचारला गेला की एखाद्या हिंदू धार्मिक स्थळावरती मुस्लिम लोकांचे प्रतिनिधी किंवा इतर धर्मियांचे प्रतिनिधी तुम्हाला चालतील का विश्वस्त म्हणून? मग आपण त्यांच्या कुठे याच्यावर प्रतिनिधी ठेवलेत? मुळात हा गैरसमज आहे, हा अभ्यासाचा अभाव आहे. मुळामध्ये एक मंदिर आणि एक मशीद यांची कंपॅरिझन होऊ शकते, एक मंदिर ट्रस्ट आणि एक मदरसा ट्रस्ट यांची कंपॅरिझन होऊ शकते, एक मंदिर ट्रस्ट आणि एक दर्गा ट्रस्ट यांची कंपॅरिझन होऊ शकते. वक्फ बोर्ड ही अशा अनेक मंदिर, मस्जिद, दर्गे, मदरसे, मंदिर नाही, मस्जिद, मदरसे, दर्गे यांची मालमत्ता जी आहे त्याचं व्यवस्थापन करणारी कमिटी आहे शासकीय. जसं आपले सगळे ट्रस्ट हे धर्मादाय ट्रस्टच्या अंतर्गत येतात. मग आता तुम्ही म्हणाल की धर्मादायचा जो जज आहे तो हिंदूच पाहिजे का मुस्लिमच पाहिजे, असं आपण म्हणतो का? आपण नाही, म्हणतच नाही. कोणताही असू शकतो, ती शासकीय बॉडी आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालय जसं आहे की जे अनेक वेगवेगळ्या मंदिरांच्या किंवा अनेक जे ट्रस्ट आहेत, जे धर्मादाय ट्रस्ट आहेत, मंदिरच असतील असं नाही, जे धर्मादाय ट्रस्ट आहेत त्यांच्या मालमत्तांचं व्यवस्थापन जे होतं ते योग्य चालतं की नाही बघणारी एक आपली शासकीय कमिटी आहे. तसं हा बोर्ड आहे. कुठल्याही मस्जिदीमध्ये आपण एकही नॉन मुस्लिम प्रतिनिधी दिलेला नाही, कुठल्याही दर्ग्यामध्ये नॉन मुस्लिम प्रतिनिधी दिलेला नाही, कुठल्याही मदरशामध्ये दिलेला नाही, कुठेच दिलेला नाही. मग न्यायालयाने का प्रश्न उपस्थित केला? आता त्याची उत्तर त्यांना दिली जातील. प्रश्न उपस्थित करणं हे न्यायालयाला अधिकार आहे आणि उत्तर देणं हे योग्य हे करणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार ते करतंय. सरकारचं काम सरकार करतंय. दुसऱ्या बाजूला मग स्थानिक पातळीवरचं एक उदाहरण आपण या ओघात बोलतो आहोत म्हणून परवा शनी शिंगणापूरचा एक विषय आला. तिथल्या कितीतरी कर्मचाऱ्यांना ते मुस्लिम आहेत म्हणून कामावरून काढलं गेलं. त्यासाठी मोठा मोर्चा देखील निघाला. सकल हिंदू समाज आणि संग्राम जगताप सारखे आमदार मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या रोजगारावरती, त्यांच्या पोटावरती पाय देणं कितपत योग्य आहे? त्याऐवजी हिंदूंची पोटं भरतील. एका मशिदीनी हिंदू माणूस नोकरीला लावून दाखवावा. तुलना करून कसं होईल? आपण जर का नाही करायची? आपण एका देशात आमच्या धर्मामध्ये सर्वेपी सुखिना संतु सर्वे संतु निरामया अशी व्याख्या, अशी प्रार्थना आहे. पसायदाद ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागितलं, पण त्यांच्या धर्मामध्ये ऐका, बोलू तर द्या. प्रश्न तुम्ही विचारलाय, उत्तर मी देते. त्यांच्या धर्मामध्ये काय आहे? जो मनुष्य अल्लाला मानत नाही तो काफिर आहे, आणि जोपर्यंत असा शेवटचा माणूस संपत नाही तोपर्यंत त्यांचं काम संपत नाही. त्यांच्या धर्मामध्ये आणि त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये काय आदेश दिलेत ते पूर्णपणे आपल्या धर्माच्या विपरीत आहेत. अशी व्यक्ती आपल्या धर्माच्या ट्रस्टमध्ये पाळणं हे कितपत योग्य आहे? उद्या त्यांनी एखादं काही गैरकृत्य केलं आपल्या मूर्तीबरोबर तर कोण जबाबदारी घेईल? अनेक वेगवेगळे नोकरी व्यवसायाचे मार्ग उपलब्ध आहेत ना, तिथे करा ना. तुम्ही शिका
आणि सर्वांना समान न्याय असलेले अनेक मार्ग उपलब्ध आहेत. हा आमचा स्पेसिफिक धार्मिक अधिकार आहे संविधानाने दिलेला. हा आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आमच्या धर्माची आमच्या पद्धतीने प्रार्थना करण्याचा. आमच्या पद्धतीने जो धर्माची प्रार्थना करत नाही त्याची एंट्री तिथे कशी असेल? तो आमच्या धर्माला मानत नाही, तो उद्या गोमांस खाऊन येईल, आम्हाला कसं चालेल? तुम्ही कामगार कर्मचारी हा वर्ग जो आहे आणि आपण एकीकडे म्हणतो की सर्वांना म्हणजे पुढे घेऊन जाणारा आपला धर्म आहे सर्वांचं. हा, तर मग त्यांना आम्ही बाहेर सगळी इक्वल अपॉर्च्युनिटी आहे संविधानाने दिलेली. एकही मुस्लिम व्यक्ती ही मंदिरांच्या ट्रस्टवर असू नये, कारण त्यांना आमचा धर्म मान्य नाही, ते सहिष्णू नाहीत, ते आम्हाला काफर मानतात. ते जर असं म्हणत असले, त्यांच्या धर्मामध्ये ते बदल करणार असले की सर्व धर्म आम्हाला सारखे आहेत आणि आम्ही सर्व प्रकारच्या धर्मपद्धतींचा अवलंब किंवा आदर करू, अवलंब नाही आम्ही आदर करू, तर आम्ही त्यांना वेलकम करू. त्यांनी त्यांच्या धर्माच्या ग्रंथांमध्ये अमेंडमेंट करावी की आम्ही तुमच्याही पद्धतीचा आदर करतो आणि मग आम्ही त्यांना घेऊ. ते आमचा आदरच करत नाहीत, ते आमची नफरत करतात, ते आमची डेफिनेशनच अशी करतात की आम्ही काफर आहोत, आम्हाला कापून काढल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही आणि त्यांना स्वर्ग मिळणार नाही. तुम्ही ते पुन्हा सरसकट असं कसं पुन्हा तुम्हाला सगळ्यांना मग अख्खा इथे एवढा मोठ्या मुस्लिम सगळ्याच मुस्लिम काय आपल्याला कापायला आलेत हिंदूंना असं नाही होत ना. फाळणीच्या वेळी जे जायचे ते तिकडे गेले, जे राहिले ते इथे राहिले आणि आपण त्यांना सगळ्यांना सामावून घेऊन हा देश. तुमचं विषयांतर होतंय. फाळणीच्या वेळी जे तिकडे गेले ते तिकडे सुखात राहिले, फाळणीच्या वेळी जे इथे आले ते इथे सुखात राहिले, पण फाळणीच्या वेळी जे तिकडे हिंदू गेले ते सुखात आहेत का सांगा? फाळणीच्या वेळी जे बांगलादेशात आहेत ते आज त्यांची काय अवस्था आहे बघा. आज त्यांची काय अवस्था आहे? रेप होत आहेत महिलांवर, घरातून बाहेर काढलं जात आहे, घरं जाळली जात आहेत, घरं बळकावली जात आहेत, उभे जाळले जात आहेत नागरिक, त्यांची काय अवस्था आहे. त्यामुळे फाळणीचा विषय इथे आता काढायला नको, आपलं विषयांतर होईल. तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला, हा एक मंदिराचा भाग किंवा एक मशिदीचा भाग हे जर पूर्णपणे धार्मिक पद्धतीने चालणाऱ्या गोष्टी असतील तर त्या धार्मिक पद्धतीनेच चालल्या पाहिजेत ना. तिथे समानता कुठे आली? हा केवळ आमचा धर्माचा मुद्दा आहे आणि हा केवळ तुमच्या धर्माचा मुद्दा आहे. तुम्ही तुमच्या प्रार्थना तुमच्या पद्धतीने करा, त्याच्यात आम्ही अडथळा करणार नाही. हा आमच्या धर्माचा मुद्दा आहे, तिथे आम्ही आमच्या पद्धतीने प्रार्थना करू आणि तिथे आम्हाला कोणीही अशी व्यक्ती चालणार नाही की जी आमच्या मूर्तीकडे आमच्या देवतेकडे तुच्छतेने पाहिल, कुठेतरी ह्यांचा कधीतरी भंग करू आम्ही या मूर्तीचा असं स्वप्न घेऊन राहील किंवा कधीतरी त्याच्यावर लघुशंका करेल, कधीतरी त्याच्यावर थुंकेल, अशी व्यक्ती आम्हाला चालणार नाही. आणि या अशा कुठल्याही संभाव्यता इथून पुढे आपल्याला घेऊन परवडणार नाहीत आणि म्हणून वेळीच त्याचा इलाज करणं आज गरजेचं आहे. आणि नोकरी धंद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज समाजामध्ये इतर खूप आहेत, ते त्यांनी एक्सप्लोअर कराव्यात. आपण जर संविधान हे सर्वश्रेष्ठ मानत असू तर हे संविधानाच्या तत्वाच्या विरोधात आहे. कोणत्या तत्वाच्या विरोधात आहे सांगा? समानतेच्या. कुठल्या तत्वाच्या विरोधात आहे? माझ्या धर्माचा पालन करणं. संविधानाचा 25 आणि 26चा अभ्यास करा तुम्ही. नोकरी अभ्यास नाहीये. नाही, नोकरी अभ्यास नाहीये. तुम्ही शासकीय यंत्रणा असू द्यात किंवा अशा शासकीय संचालित ट्रस्ट असू द्यात, इथे तुम्ही नोकरीमध्ये किंवा कामावरती हा शासकीय ट्रस्टच नाहीये ना. कामावरती हा धर्मादाय ट्रस्ट आहे, हा शासकीय ट्रस्ट नाही. शासनाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व जागा या सर्वांसाठी खुल्या आहेत. हा केवळ धार्मिक ट्रस्ट आहे. इथे आमच्या धर्माचा प्रचार होतो, प्रसार होतो, संरक्षण होतं, संवर्धन होतं, ज्ञानाचा अभ्यास केला जातो, अद्वैत वेदांतांचा अभ्यास केला जातो. तू आणि मी एक आहोत हे ज्या धर्माने शिकवलंय त्या धर्मापासून विसंगत असलेली भूमिका ज्या धर्माची आहे त्या व्यक्ती इथे आल्यानंतर माझ्या धर्माला कुठेतरी धोका निर्माण होण्याची शक्यता असते. आज आपण बघतो कुठलेही गड, किल्ले, लेणी, मंदिरं, भुलेश्वर मंदिरापासून सगळी मंदिरं बघा. काल मी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. आंध्र प्रदेशमध्ये एक लेणी आहे, त्या लेणीमध्ये आम्ही गेलो होतो. पूर्णपणे चेहरे आणि हे नाक आणि हे सगळं उडवलेलं आहे. हे कोणी केलं? हे कोणी केलं? धर्मद्वेष्ट्यांनी केलेलं आहे. ज्यांना आपला धर्म सर्वश्रेष्ठ वाटतो आणि इतर धर्माचं नाहीसंच व्हावं हाच ज्यांच्या धर्मग्रंथामध्ये अजेंडा दिलेला आहे, अशा लोकांनी आमच्या देवतांची मुंडकी उडवली. हे इथून पुढे चालेल का? त्यांनी आमचे धर्मग्रंथ जाळले, देवतांच्या मूर्ती भंगवल्या. अशा व्यक्ती या संस्थेमध्ये घेणं, धार्मिक संस्थेमध्ये, हे कदापिही मान्य नाही. धार्मिक मूलतत्ववाद किंवा कट्टरतावाद हे याचं सगळ्याचं मूळ आहे. मग ते कुठल्याही बाजूने असू देत आणि मग त्यातून असे संघर्ष उद्भवतात. मग तालिबान हे त्याचंच अपत्य आहे किंवा या दहशतवादी संघटना आहेत आणि जगभर तेच सुरू आहे. त्यामुळे कुठल्याच बाजूने म्हणजे ज्यावेळेस धार्मिक
धर्मांधता म्हणजे धार्मिक असणं ही बाब वेगळी आणि धर्मांधता ज्यावेळेस उदयाला येते त्यातनं हे प्रश्न उभे राहतात. धर्मांधतेचं मी तुम्हाला तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि हे रेकॉर्डवर घ्यावं, हे एडिट करू नये. धर्मांधतेचं एक उदाहरण हिंदू धर्मियातल्या कुठल्याही व्यक्तीने किंवा शासकीय पातळीवर धर्मांधतेचं एक उदाहरण शासनाकडनं लोकांकडनं कुठलं घडलंय असं एक उदाहरण सांगा की आम्ही होऊन जाऊन कुठल्या व्यक्तीला त्रास दिलाय. उदाहरण तुम्हाला देतो. पुण्यामध्ये हडपसरमध्ये एक दंगल झाली होती. सोलापूरमधला एक ITतला तरुण मशिदीमध्ये आला होता. कुठेतरी एका प्रतिमेची विटंबना झाली होती आणि म्हणून एक मोठा दत्ताच्या दत्ता एक ग्रुप बाहेर पडला. त्यांनी जो येईल त्याला पाडला. त्यात तो तरुण मुस्लिम तरुण तिथे जागेवरती मारला गेला. तुम्ही उदाहरण विचारलं म्हणून सांगितलं. नंबर 2, साताऱ्यामधलं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या तरुणाला तिथे मारहाण करण्यात आली. तो त्यांनी मुळात व्हायरल केलेलाच नव्हता. हे धर्मांधतेतूनच घडतं ताई. ह्याची सुरुवात कोण करतं? याची सुरुवात कोण तुम्ही करतं? मला उदाहरण म्हणून आपल्या पेठांमध्ये ज्यांनी विटंबना केली पेठांमध्ये अनेक घटना अशा घडल्यात, नुकत्याच घडल्यात, गणपतीमध्ये घडल्यात, गणपतीची मिरवणूक काढली त्याच्यामध्ये घडलेल्या आहेत, भारत पाकिस्तान मॅचेसच्या वेळेला घडलेल्या आहेत, कुठल्याही सणावाराच्या वेळेला घडलेल्या आहेत. अनेक वेळेला या घटना का घडतायत की ज्याचा पडसाद आता इथून पुढे जर ते म्हणत असतील की इकडून मुसलमान चालले तर तिकडनं हिंदू निघून जातील किंवा रस्ता बदलून निघून जातील, असं होणार नाही ना. आता तुम्हाला मी वेगळं उदाहरण सांगते. काश्मीरमध्ये मी मध्यंतरी गेले होते. कुपवाडा बॉर्डरवरचं गाव आहे, कुपवाडा आहे किंवा जिल्हा आहे म्हणूया. कुपवाड्यामधलं अगदी शेवटचं टोक मच्छल डुडी ही गावं आहेत. तिथे मी जेव्हा अंगणवाडीचा अभ्यास करण्यासाठी गेले होते तेव्हा मी राज्यसभेची खासदार नव्हते. त्या लोकांनी त्या महिलांनी आम्हाला भेटून सांगितलं की आमच्या इथे आमच्यासाठी ॲम्ब्युलन्स पाहिजे. 99.99% लोक तिथे मुस्लिम आहेत. ज्यांनी मला सांगितलं तेही मुस्लिम धर्माचे आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या वेळीच उपचार मिळत नाहीत किंवा अन्य काही गोष्टी आहेत, तर त्यांनी मला ॲम्ब्युलन्स मागितली होती. मी तेव्हा खासदार नव्हते. मी जेव्हा खासदार झाले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवून मी त्यांच्यासाठी एक 4x4 म्हणजे तिथे विशिष्ट प्रकारची चाकं आणि या गोष्टी असतील तरच ते बर्फात चालू शकतात वाहनं, अशा प्रकारची अत्यंत अद्ययावत अशी ॲम्ब्युलन्स मी त्यांना दिली. आम्हाला जर का धर्मद्वेष असता तर आम्ही म्हणलं असतं की दे त्यांचं काय करते बघून घेतील. तिकडच्या लोकांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहावं यासाठी माझे MP लाडचा निधी खर्च करून मी त्यांना माझं पहिलं काम काय केलं असेल तर त्यांना मी ॲम्ब्युलन्स पाठवली. म्हणजे सरसकटपणे द्वेष करणं हे कुठल्याच हिंदू धर्मियाच्या मनात नसेल. हा देश हा अतिशय वेगाने पुढे जाणार आहे. आपण सगळ्यांनी एकत्र आलो तर अतिशय वेगाने तो अधिक वेगाने पुढे जाऊ शकेल याची मला खात्री आहे. परंतु हेतुपुरस्सर जर काही कुठल्या गोष्टी घडत असतील तर त्या वेळीच दुरुस्त करण्या इतकी ताकद सुद्धा आज सगळ्यांमध्ये आलेली आहे. याचं भान हे ठेवलं पाहिजे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत, मावळे आहोत आणि हा मावळा जागृत झालेला आहे. इथून पुढे हा कुठलाही औरंग्या अफजल यांचे वाटेल ते अन्याय सहन करणार नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आदर्श आहे त्याच पद्धतीने आम्ही काम करू. हे प्रत्येक मावळ्याच्या मनात आहे. आणि त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवावं की पुणे शहरामध्ये सुद्धा कितीतरी गोष्टी अशाही घडतायत. बांगलादेशी आलेले आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की आता त्यांना येऊ दे, मानवतावाद. इथे कुठे मानवतावाद आहे? त्याचं काही कारण नाही. आम्ही म्हणणार आहे नाही म्हणजे तुम्ही मी म्हणते की प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला. अरे तुम्ही न सांगता आलायत, दुसऱ्या देशातून आलायत आणि या ठिकाणी व्यवसाय आमचे बळकावत आहे आणि लव जिहादच्या किती घटना घडतायत. कोणी कोणाशी लग्न करावं याला कोणीच काही म्हणत नाहीये, पण फसवून नावं वेगळी सांगून किंवा आधी प्रेमाचं जाळं फेकून आणि नंतर मग त्यांना घरामध्ये कोंडून ठेवायचं. 2 मुलं 3 मुलं निर्माण झाल्यानंतर मग फेकून द्यायचं कुठेही. तर हे जे चाललंय प्रकार हे थांबवायचे असतील तर वेळीच सावध झालं पाहिजे. हे सगळ्यांना समजलेलं आहे आणि त्याच्यातून अनेक कृती घडत आहेत. ताई, तुम्ही आत्ताच म्हणजे अनेक उदाहरणं दिली. मला असं वाटतं की ठीक आहे, एकीकडे विकास आणि या सगळ्या गोष्टी सुरू आहे, की वेगवेगळे प्रकल्प, कार्यक्रम, कामकाज. मेधा कुलकर्णी या हिंदुत्वाचा चेहरा बनतायत का? कारण तुम्ही आणि तुम्हीच म्हणजे आम्ही बऱ्याचदा बघतो की मेधा कुलकर्णीच असे विषय
मग काय सदाशिव पेठेमधली भिंत जी आहे ती हिरवी भिंत परत भगवी करायची, मग कुठे इकडे कोथरूडमधलं ज्यूसचं उदाहरण, ज्यूस सेंटरमधलं उदाहरण किंवा असं काय आहे ते. मेधा कुलकर्णी. नाही, आमचे सगळेच पदाधिकारी अशा सगळ्या विषयामध्ये आग्रही आहेत. जिथे त्यांना जाणवत असेल तिथे ते पुढाकार घेत असतील, जिथे मला जाणवतं तिथे मी पुढाकार घेते. त्यामुळे मला नाही असं वाटत. पण जर बनत असेल तर मला त्याच्यामध्ये काही असं वाटत नाही की मला अभिमान आहे, मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे. मला देशासाठी चांगलं काहीतरी करायचं आहे आणि ते करण्याची जी संधी येईल ते मी करते. आणि त्याच्यामध्ये जे काही वावगं वाटेल, जे अडथळे वाटेल ते दूर करण्यासाठी मी माझा वाटा जो आहे तो उचलत असते. माझ्या वाटेत एखादी गोष्ट दिसली मला तर मी ती डावलून ओलांडून तर पुढे जाऊ शकत नाही ना. ही किंवा अशा भूमिका ह्या मेधा कुलकर्णीच मांडत असतात. मग इतर जे लोक आहेत म्हणजे भाजपमधले किंवा तुमचे काय आणखी आता जे काय अलीकडे नव हिंदुत्ववादी असतील किंवा तुमच्या सगळ्या याच्यात समाविष्ट झालेले, ते का नाहीत बोलत मग याच्यावरती? ही केवळ मेधा कुलकर्णीची भूमिका आहे का पक्षाची? नाही, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या, मला वाटत नाही ते मांडत. मग आम्ही त्यांनाही इथे बोलवलं असतं ना. बोलवा ते बोलतील, बोलवा ते बोलतील. ते का मांडत नाहीत या विषयावरती त्यांचा एक वेगळा अँटी चेंबर करावा लागेल. नाही, करा ना. सगळ्यांचं मत हेच आहे, सगळ्यांचं मत हेच आहे. आम्ही एकाच विचाराच्या मुशीतून तयार झालेले आहोत. त्यामुळे मला नाही वाटत की ते नाही मांडत. मी मांडत असेल तर मला जी भूमिका घ्यावीशी वाटते ती मी घेते. हा माझा स्वभाव आहे. इतिहासातले तुम्ही उदाहरणं देतात, पण आपण बऱ्याचदा म्हणजे आपण जर सावरकरांना त्यांचा विचार मानत असू तर सावरकर म्हटलेले आहेत की इतिहासातल्या प्रत्येकच गोष्ट ही काही अनुकरणीय असू शकत नाही, ती वंदनीय असू शकते कालांतराने. त्यामुळे सावरकरांनी खूप स्पष्टपणे काही बाबी मांडलेल्या आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण इतिहासातले मुद्दे, तत्कालीन परिस्थितीमध्ये ते योग्य होतं, पण आजच्या परिस्थितीमध्ये ते योग्यच असेल असं नाही, असं सावरकरांनी त्यावेळी सांगून ठेवलं, त्याच वेळी सांगून ठेवलं. मग आपण ते का आम्हाला माहिती सावरकरांनी काय सांगितलं. आणि जे अनुकरणीय आहे ते आम्ही अनुकरणीय मानतो, जे वंदनीय आहे ते वंदनीय मानतो, जे टाकाऊ आहे ते टाकाऊ मानतो. आम्हाला याच्यातला निरक्षीर विवेक आहे, श्रेयस प्रेयस माहीत आहे. आम्ही योग्य तेच घेऊ आणि तेच पुढे नेऊ. सावरकरांच्या विचाराच्या बाबतीतही तुमची तीच भूमिका आहे. जे अनुकरणीय आहे, जे वंदनीय आहे ते घेऊन आम्ही पुढे जाऊ. कारण सावरकरांनी गाईला प्राणी मानलं होतं. तो एक सावरकरांचं हिंदुत्व हे देशाला एक वेगळी दृष्टी देणारं हिंदुत्व होतं. आपला हिंदू समाज हा कशा रीतीने एकत्र येईल, 14 प्रकारच्या बंदी कशा उठवल्या जातील, म्हणजे रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेमध्ये असताना रोटी बंदी, बेटी बंदी, प्रवेश बंदी या सगळ्या प्रकारच्या 14 प्रकारच्या बंदी उठवण्याचं काम त्यांनी केलं. गाय ही अतिशय पवित्र पण आहेच, परंतु तिचे उपयोग काय? जसं आपण कल्पतरू म्हणतो नारळाला, तसं कामधेनू म्हणतो गाईला, की तिचा कुठलाच पार्ट जो आहे तो सगळा पार्ट आपल्याला, म्हणजे अगदी शेणापासून, गोमूत्रापासून, आजही आपण बघतोय की विविध कॉस्मेटिक्स सुद्धा तयार होत आहेत. तर ही दूरदृष्टी सावरकरांमध्ये आहे की या सगळ्या गोष्टींचा आपण घेऊ शकतो, कारण तिच्या सगळ्या ह्याच्यात पवित्रता किंवा उपयोगिता आहे. ही दृष्टी देण्याचं काम सावरकरांनी केलं. दुसरं मला एक असं वाटतं की आपले अनेक हिंदू धर्मातून लोक जे फसवून ज्यांना धर्मांतर करायला लावलं, विहिरीमध्ये ब्रेड टाकून, मांसाचा तुकडा टाकून त्यावेळेला धर्मांतर केलं. आजही तुम्ही जर गुजरातच्या अशा काही आदिवासी पाड्यांमध्ये जाल तर कुठलं तरी होली वॉटर देऊन धर्मांतर केलं जातं त्यांचं, त्यांच्या गरिबीचा फायदा करून घेतलं जातं. सावरकरांनी याच्याविषयी अतिशय सुंदर असं एक पूर्णपणे त्यांचा लेख आहे की कशा रीतीने त्यांना पुन्हा धर्मात घेतलं जाईल. याविषयी गांधीजींचे विचार, याविषयी सावरकरांचे विचार, याच्यामध्ये खूप तफावत आहे. आपल्या दुसऱ्या धर्मात अज्ञानामुळे गेलेल्या लोकांना परत धर्मात घेण्याचा विधी सावरकरांनी सांगितला आहे. परत त्यांना गृहप्रवेश ज्याला आपण म्हणतो, घर वापसी घेण्याचा त्यांनी, सावरकरांची दृष्टी एक वेगळी दृष्टी होती. हिंदू धर्म किंवा आपला देश कसा समृद्ध होईल, आपली संस्कृती कशी टिकून राहील यासाठीची व्यापक दृष्टी. पण ते तितकेच व्यवहारवादी होते. हा एक प्रामुख्याने तितकेच व्यवहारवादी होते. एक मुद्दा पुन्हा त्याच अनुषंगाने आला की
आजच एक बातमी वाचायला मिळाली की भारत देश हा जगातल्या मांस एक्सपोर्ट करणाऱ्या म्हणजे निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे. काय US, ऑस्ट्रेलिया आणि त्या पाठोपाठ भारत आहे. आणि त्यामध्ये स्वाभाविकपणे जनावरांचं मांस आणि त्यात आता गोमांस, गोहत्याबंदी निश्चितपणे आपल्या देशात आहे. पण ते देखील मोठ्या प्रमाणावरती छुप्या मार्गाने एक्सपोर्ट होतं असं बोललं जातं किंवा त्या विषयात देखील अनेक बातम्या येत असतात. मग हे का घडतं? आणि एक्सपोर्ट करणारे हे बहुतांश हिंदू आहेत हे देखील त्याच बातमीत म्हटलं आहे. जे व्यावसायिक बडे व्यावसायिक मांसाहाराला कुठल्याही प्रकारे हिंदू धर्माने थांबवलेलं नाही. आपल्याकडे कलकत्त्यामध्ये मासे खातात जास्ती प्रमाणात, कोकणामध्ये मासे खाणारे लोक आहेत, असे मांसाहार करणारे अनेक जण आहेत. मांसाहार करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची जोपासना करून त्याचा उपयोग करणारे बरेच जण आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत आणि या सगळ्याला कुठेही हिंदू धर्माने नाही म्हटलेलं नाही. मंदिरांमध्ये हे करू नका असा आमचा आग्रह राहील आणि ह्याचा मी पुनरुच्चार करते. एक आठवण फक्त करून देतो, ज्यावेळी वर्षभरापूर्वी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा अयोध्येत करायची होती, त्या दिवशी पुण्यातल्या कुरेशी समाजाने त्यांचं सगळं जे मांस मार्केट आहे म्हणजे काय कटाई नंतर विक्री ते सगळं बंद ठेवलं होतं, स्वतःहून बंद ठेवलं होतं. स्वागत आहे. तुम्ही अभिनंदन केलं होतं त्यांचं? हो, मला जे भेटले होते त्यांचं मी अभिनंदन केलं होतं की ही चांगली प्रथा केली. मी तुम्हाला उदाहरण देते. मी तिरुपतीला गेले होते परवा. तिरुपतीमध्ये आम्ही ताज हॉटेलमध्ये राहिलो होतो. स्वर्गीय रतन टाटा हे हिंदू धर्माचे नव्हते. तुम्ही ताजमध्ये जर तुम्ही राहायला गेलात तर तिथे तुमचं स्वागत कुठल्याही व्यक्तीचं जो त्या ठिकाणी राहण्यासाठी आलेला असतो त्याला टिळा लावला जातो, तुळशीची माळ घातली जाते, हे केलं जातं. पर्टिक्युलरली तिरुपतीमध्ये ताजमध्ये मांसाहार मिळत नाही, मिळतच नाही. इतर ठिकाणी ताजमध्ये मिळत असेल, तिरुपती मिळत नाही. हे आहे देशाशी मिळतं जुळतं घेणं. म्हणून रतन टाटा आहेत की हे धार्मिक स्थळ आहे आणि या ठिकाणी मी व्यवसाय करत असताना माझं भारत देशाच्या संस्कृतीशी किती एकरूपता आहे हे कोणी दाखवून दिलं असेल. मला खूप छान वाटलं की तिथे मांसाहार करणारे पण येत असतील ना राहायला, स्टे करायला, पण त्या दिवशी ते करत नाहीत तिथे, कारण तिथे मिळत पण नाही हॉटेलमध्ये त्या. मला असं वाटतं की हे नक्कीच कुरोशी समाजाने जे केलं असेल ते, रतन टाटांच्या या हॉटेलनी केलं असेल ते, हे अनुकरणीय आहे. पण थोडं कोणी काही एखाद्या विषयासंदर्भात बोललं की लगेच त्याला देशद्रोही किंवा राष्ट्रद्रोही ठरवायचं, असं कोणीच करत नाही. असं कोणीच करत नाही असं तुमचा दावा आहे? कारण मग जे देशामध्ये खटले भरले जातात किंवा कुणाला अटक केली जाते, गजाआड टाकलं जातं, अशा ज्या काही बातम्या येतात त्या कुठून येतात? जी व्यक्ती देशद्रोह करेल असा ज्याच्याकडे पुरावा आहे त्यांनाच अटक केली जाते. पूर्ण प्रक्रिया असते. अटक करणं हे सहजासहजी शक्य नसतं. पूर्ण कायद्याच्या चौकटीत सगळी माहिती घेतली जाते आणि मगच आता हे ज्योती वगैरे सगळे जे सापडले गेले, पूर्ण शहानिशा झालेली आहे, पूर्ण अभ्यास झालेला आहे त्यांच्याविषयी आणि मग त्यांना अटक झालेली असते. अदरवाईज कुठल्याही व्यक्तीला देशद्रोही समजलं जात नाही. जर तेवढे पुरावे सक्षम असतील तरच केलं जातं. मग ती व्यक्ती हिंदू असेल नाही तर मुसलमान असेल, कारण हिंदू ते घडलेलं आहे, कुठली असेल. देशद्रोह हा देशद्रोह आहे, देशप्रेमी हा देशप्रेमी आहे. म्हणजे कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा सिंग यांना तुम्ही देशद्रोही मानता असं कधी म्हणाले मी? नाही, तुम्ही कुठलीही असेल म्हणून म्हटलं मी. तुम्हाला थेट नावं सांगितलं की त्यांना निर्दोष सोडलंय. साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित यांना इतके वर्ष खटला. म्हणजे मला तर वाटतं त्यांच्याविषयी एखादा चित्रपट निघाला पाहिजे. इतकी अमानुष छळ तत्कालीन सरकारने साध्वींचे केले आणि तत्कालीन एका जाणत्या राजानी असं विधान केलं होतं की काही वेळेला, म्हणजे यांच्याविषयी असं नाही, मी एकंदरीत म्हणतेय की मी हे मुद्दाम विधान केलं होतं की हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद हे मी विधान अशासाठी केलं की दंगली होऊ नयेत. म्हणजे अशी मानसिकता जर असेल की एकीकडे काही विशिष्ट समाजाचे लोक, मुस्लिम समाजाचे लोक आतंकवाद करताना दिसलेत
आणि मग त्यांची कुठेतरी नावं जाहीर झाल्यानंतर एक प्रकारच्या विशिष्ट समाजातून उफाळून येईल आणि दंगल होईल, आणि म्हणून त्याला बॅलन्स करण्यासाठी हिंदूंना टार्गेट करा आणि हिंदू आतंकवाद दाखवा, असं जर असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा निंदनीय दुसरं काही नाही. साध्वी प्रज्ञा सिंग यांना विनाकारण त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्ष अतिशय चुकीच्या आरोपांखाली अटक केली गेली आणि त्यांचा अमानुष छळ केला गेला. स्त्री म्हणून त्यांचा छळ झाला, साध्वी म्हणून त्यांचा छळ झाला, हिंदू म्हणून त्यांचा छळ झाला, आणि या पापाची शिक्षा ज्यांनी त्यांनी भोगलेली आहे. शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचा, म्हणजे समारोपाला चालू, त्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण एक देश म्हणून, एक समाज म्हणून असा विचार कधी ही वेळ येणार, म्हणजे असं मला म्हणायचं. मग ते तिकडचे आणि त्यांना आणि तुम्हाला म्हणजे सगळ्यांनीच हा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता नाही का? म्हणजे प्रयत्न. भारत देश आणि भारताची संस्कृती ही आजपर्यंत आदरातिथ्य करणारी होती किंवा आहेच, अजूनही आहे. आणि म्हणून तर शक आले, ऊन आले, आणखीन कोणी आले, हे सगळेजण भारतामध्ये का आले? वाळवंटामधून इथे आले आणि इथं त्यांना छान वाटलं सगळं आणि म्हणून ते इथे राहिले. भारताने त्यांना आश्रय दिला, इंग्रजांना आश्रय दिला, आणि ते आमच्यावर कब्जा करून राहिले. सहिष्णू कोण आहे? भारत आहे. आम्ही सहिष्णू आहोत. हिंदू या ठिकाणी हिंदू बहुल असल्यामुळेच तर आम्ही हा देश सहिष्णू म्हणून गौरवतोय, कारण का की हिंदू धर्मामध्येच सहिष्णुता आहे. आज तुम्ही बघा, मुसलमान भारतातले जितके सुखी आहेत तितके इतर देशातले मुसलमान सुखी आहेत का? सांगा. त्यांच्या देशात तरी ते सुखी आहेत का? जिथे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे या तिथं तरी ते सुखी आहेत का? तिथे जे हिंदू राहतात किंवा तिथे जे नॉन मुस्लिम राहतात ते तिथे सुखी आहेत का? ते हिंदू धर्माने आपल्या धर्माने सहिष्णुतेचा एक मोठा आदर्श निर्माण केलाय. प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्ही जे म्हणता की एकत्र आल्यावर काम केलं पाहिजे, तर हे त्यांना सांगण्याची नक्कीच आवश्यकता आहे असं मला वाटतं. अगदी आता शेवटचा प्रश्न, म्हणजे जो तुम्हाला कदाचित आवडेलही. मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झालीत, म्हणजे मोदी 3.1 आपलं 2.1 आहे आता. या सगळ्या संदर्भात बाकी ठीक आहे जगभरात, आणि जर जगभरातले प्रश्न म्हणत असेल तर विश्वगुरू आपण त्यांना हो घातलेले झालेले असं म्हणत असताना मोदींनी या सगळ्या संदर्भात काय केलं, एक थोडक्यात गोष्वारा. मोदींनी देशाला पुढे नेलं. मोदींनी ज्या वेळेला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, आपल्याला आठवत असेल की आपला देश हा आर्थिक सत्ता म्हणून 11व्या क्रमांकावर होता. तो आपण गेल्या वर्षीपर्यंत म्हणत होतो 5व्या क्रमांकावर आला, 5व्या क्रमांकावर आला, 5व्या क्रमांकावर तो 4थ्या क्रमांकावर आलाय. आणि हे एका मिनिटात किंवा एका गोष्टीमुळे नाही घडलेलं. अनेक वेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. अगदी छोट्यातली छोटी म्हणजे विश्वकर्मा योजनेपासून प्रत्येक ज्याला जे गरजेचं आहे त्याला ते देणं, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी जनधन खाती उघडायला लावणं, इतक्या योजना, इतकी विकासाची कामं. म्हणजे एअरपोर्टची संख्या तिप्पट झाली असेल, रेल्वेचं स्ट्रक्चर बदललं असेल, पूल, आत्ता सगळ्यात उंच पूल आपण काश्मीरमध्ये झालेला, व्हॅलीमध्ये झालेला आहे. इतकं सगळ्या पद्धतीने करतोय आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्या देशाच्या मनामध्ये भारताची प्रतिमा उंचावणं. कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की इतर देशांनी कोविडची लस निर्माण करण्याच्या आधी आपल्या देशांनी निर्माण केली लस आणि आपण ती 22 देशांना मोफत दिली. मोफत देऊन आपण काय साध्य केलं? आपण शेजार धर्म साधून काय साध्य केलं? आपण हेच साध्य केलं ना की तुमच्या लोकांविषयी सुद्धा आम्हाला ममत्व आहे, हे एक, आणि आपल्या देशाविषयी त्यांचं एक मैत्रीचं नातं, गरजेला जो उपयोगी पडतो तो खरा शेजारी आहे. तर आपण ते एक मैत्रीचं नातं डेव्हलप केलं. म्हणजे देशाच्या सुरक्षिततेसाठी जेव्हा देशावर वेळ येईल तेव्हा आपल्या देशाच्या बाजूने कोण कोण उभं राहील, अशी एक मोठी फौज आज जगभरामध्ये, आज अनेक देश आज मोदींना या उंचीवर का पाहतात. आणि देशाला विश्वगुरू करायचंय, मोदींना देशाला विश्वगुरू करायचंय, विकसित भारत करायचंय आणि सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय. वसुधैव कुटुंबकमचा नारा त्यांनी G20च्या वेळेला दिला. तर खूप मोठं उद्दिष्ट त्यांचं. आणि मला आनंद काय वाटतो की हे सगळं होत असताना मला राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे, किंवा मी पण अशा कुठल्या ना कुठल्या तरी देशाच्यासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या चांगल्या कायदे बनत असताना त्याची मी साक्षीदार आहे. मी एक मोदींची कार्यकर्ती आहे, मी एक देशाची कार्यकर्ती आहे असं बनून काम करत असताना
अत्यंत समाधान वाटतं. एकेकाळी आपण विदेशात जात होतो, तेव्हा आपल्याला व्हिसा मंजूर व्हायचा नाही किंवा झाला तरी आपण एंट्री करताना तुच्छतेने पाहायचे. आपण जेव्हा सिक्युरिटी चेक इन किंवा इमिग्रेशन करायचो तेव्हा. आज इंडिया वेलकम करतात. इंडियाहून आलायत, या म्हणतात. कहाँ से आए? मोदी जी के देश से आए हैं. म्हणजे एक प्रकारे प्रतिमा बदलण्याचं काम. त्यामुळे विकास असेल, राष्ट्रीय सुरक्षा असेल. आज आपण बघितलं की पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्यांना चांगला कडक धडा शिकवलेला आहे. त्यांना कळलंही नाही इतका आतमध्ये जाऊन, आणि मिसाईल्स आपल्याकडे बनलेली आहेत. त्यामुळे विकास, सांस्कृतिक धरोहराचं रक्षण आणि राष्ट्रीय संरक्षण या तिन्ही आघाड्यांवर आज तिसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच मोदीजी यशस्वी झालेत असं मला नक्की वाटतं. आणि अधिकाधिक या देशासाठी आणखीन कितीतरी गोष्टी त्यांना करायच्या आहेत आणि आमचा सहभाग त्याच्यामध्ये आम्ही देऊ शकतोय, योगदान देऊ शकतोय. ह्याच्यासारखं मोठं आनंदाचं काय असू शकेल. मी शेवटचा प्रश्न म्हटल्यामुळे पुढचा प्रश्न विचारणार नाही, आणि काही प्रश्न तुम्ही विचारू नयेत, म्हणजे राजकीय किंवा असे ते असं तुम्ही आधीच मला सांगितल्यामुळे आपण आता इथे थांबूयात. माझ्या थेट प्रश्नांना तितक्यात थेटपणे उत्तरं मेधा कुलकर्णी यांनी दिली. मूळ विषय जसा ठीक आहे निमित्त सारसबागेतल्या घटनेचं असलं तरी एकूणच समाजातला असू द्यात किंवा धार्मिक एकात्मता किंवा देशातली एकात्मता ही अबाधित राहायला पाहिजे आणि त्यातूनच देश पुढे जाईल, ही बाब आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे ध्यानात ठेवावी लागेल. ताई, आपण आज आमच्याकडे आलात, मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. द पॉलिटिक्स. नमस्कार, खूप खूप धन्यवाद.